शुक्रवार 26 जूनला देशभरात मुस्लिम समाजाकडून मोहरम निमित्त मिरवणुका काढण्यात आल्या. पण याच मोहरमच्या मिरवणुकीत मुंबईत मात्र एक धक्कादायक प्रकार घडला. मुंबईतल्या भायखळ्यात मोहरम निमित्त मिरवणूक सुरू होती. याच मिरवणुकीत एका व्यक्तीनं पेन किलर सांगून उंदीर मारण्याच्या कॅप्सूल वाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ह्या कॅप्सूल्स खाल्ल्यानंतर काही जणांना त्रास व्हायला लागला. त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. नाहीतर या गोळ्यांमुळे हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, असं आता सांगितलं जात आहे. दरम्यान या व्यक्तीकडून तब्बल 15,000 विषारी गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याने अशा एकूण 30,000 गोळ्यांचा साठा केल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आलंय. हा व्यक्ती नक्की आहे कोण? त्याने पेन किलरच्या नावाखाली मोहरमच्या मिरवणुकीत विषारी कॅप्सूल्स का वाटल्या? त्याची धक्कादायक माहिती सुद्धा त्याच्या चौकशीत पोलिसांना मिळाली आहे. शुक्रवारी मोहरमच्या मिरवणुकीत भायखळ्यात नक्की काय घडलं? विषारी गोळ्या वाटणारी ती व्यक्ती नक्की आहे कोण? यामागे हजारो लोकांना मारण्याचा त्याचा हेतू होता का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. शुक्रवारी रात्री दक्षिण मुंबईत मोहरमची मिरवणूक सुरू होती. जे हॉस्पिटल आणि भायखळ्याच्या परिसरातून ही मिरवणूक जाणार होती. या मिरवणुकीसाठी रे रोड परिसरातील रहमताबाद दफनभूमी इथं मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी हजारो लोक जमले होते. या मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तेव्हा बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. ही व्यक्ती मिरवणुकीत एका स्टॉलवर कसल्या तरी कॅप्सूल्स वाटत होती. या पेन किलर असून यानं तुमचं दुखणं बरं होईल, इम्युनिटी बूस्टर म्हणून सुद्धा या कॅप्सूल्स काम करतात, ज्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील, असं ही व्यक्ती लोकांना सांगत होती. मुख्य म्हणजे त्या व्यक्तीकडून सगळ्यांना या कॅप्सूल्स फुकट वाटण्यात येत होत्या. तेव्हा या व्यक्तीवर बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना संशय आला. त्यांनी त्या व्यक्तीची विचारपूस केली. कोणतीही परवानगी न घेता तो या गोळ्या वाटत असल्यानं पोलिसांनी त्याच्याकडे असलेला गोळ्यांचा साठा जप्त केला. तसंच त्याचा आधार कार्ड, मोबाईल फोन, पासपोर्ट असं सगळं जप्त करून त्याची वैयक्तिक माहिती काढायला पोलिसांनी सुरुवात केली. त्या व्यक्तीचं नाव फैयाज निसार हुसेन प्रेमजी असून तो 39 वर्षांचा असल्याचं पोलिसांना समजलं. दरम्यान शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या मिरवणुकीत सहभागी असलेल्या काही लोकांना उलट्या, मळमळ, डोकेदुखी आणि पोटदुखीचा त्रास व्हायला सुरुवात झाली. तेव्हा मिरवणुकीत वाटलेल्या पेन किलर खाल्ल्यानंतरच आपल्याला हा त्रास सुरू झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या गोळ्या खाणाऱ्या 11 जणांना त्रास सुरू झाला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. त्यानंतर पहाटे 4 वाजता सलमान सय्यद नावाच्या एका व्यक्तीनं आपल्याला मोहरमच्या मिरवणुकीतल्या गोळ्या खाऊन त्रास होत असल्याची MLC म्हणजेच मेडिको लिगल केस भायखळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. यानंतर पोलिसांचा फैयाजवरचा संशय आणखीनच वाढला आणि त्यांनी धडाधड तपासाची चक्र फिरवली. आरोपीचा मोबाईल नंबर आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी फैयाज प्रेमजीला त्याच्या घरातून ताब्यात घेतलं. पोलिसांनी जेव्हा त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा एक धक्कादायक गोष्टीचा उलगडा झाला. त्याच्या घरात तब्बल 50 किलो झिंक फॉस्फाईड म्हणजेच उंदीर मारण्यासाठी वापरणारं विषारी रसायन पोलिसांना सापडलं. इतकंच नाही तर झिंक फॉस्फाईड टाकून त्याने तयार केलेल्या 14,900 गोळ्या पोलिसांनी जप्त केल्याच आहेत. पण फैयाजनं एकूण 30,000 रिकाम्या कॅप्सूल्स आणि 50 किलो झिंक फॉस्फाईड ऑर्डर केलं होतं. प्रत्येक कॅप्सूलमध्ये 1-1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड टाकलेल्या गोळ्या वाटून काही ठराविक लोकांना लक्ष्य करण्याचा त्याचा हेतू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त जयंत मीना यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली आहे. 39 वर्षीय फैयाज प्रेमजीबद्दल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. फैयाज हा पुण्याच्या विमाननगर परिसरातील रहिवासी असून सध्या तो पाहुणा म्हणून मुंबईच्या डोंगरी भागात वास्तव्याला आहे. त्याचं BBA पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालंय. पुण्यात त्याच्या वडिलांच्या मालकीची पेंट कंपनी आहे. त्याची आई आणि बहीण इराणला राहत असून फैयाज सुद्धा 2025 मध्ये इराण आणि इराकला जाऊन आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हे सगळं करण्यामागं फैयाज प्रेमजीचा नक्की हेतू काय होता? त्याने हे सगळं कशासाठी केलं? या सगळ्याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय. शनिवारी फैयाजला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त जयंत मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण कटाचा दहशतवादी अँगलने सुद्धा तपास सुरू आहे. पण आत्ताच त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळीच फैयाज प्रेमजीला अटक करण्यात आली आणि हजारो लोकांचे प्राण वाचले, असं सुद्धा मीना यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. आता कॅप्सूल तयार करण्यासाठी फैयाजनं वापरलेलं झिंक फॉस्फाईड हे अत्यंत विषारी रसायन असून शेतीसाठी कीटकनाशक म्हणून तर उंदीर मारण्याच्या औषधांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण या झिंक फॉस्फाईडचा थोडासा जरी अंश माणसाच्या शरीरात गेला तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
जेव्हा झिंक फॉस्फाईड पोटातील आम्लाच्या संपर्कात येतं तेव्हा त्यातून फॉस्फिन हा विषारी वायू बाहेर पडतो. हा वायू रक्तप्रवाहात वेगानं शोषला जातो. याच्या संपर्कामुळे शरीरातील अनेक अवयवांचं नुकसान होऊ शकतं आणि गंभीर प्रकरणांमध्ये अवयव निकामी होण्याचा म्हणजेच ऑर्गन फेल्युअरचा सुद्धा धोका संभवतो. त्यामुळेच फैयाजनं 1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड टाकून तयार केलेल्या तब्बल 14,900 कॅप्सूल्स या हजारोंचा जीव घेणाऱ्या होत्या. ह्या कॅप्सूल घेऊन ज्यांना त्रास झाला त्यांच्यावर आता उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं आता सांगितलं जात आहे. पण फैयाज प्रेमजीला या प्रकरणात आणखी कोणाची मदत होती का? त्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर कॅप्सूल्स आणि झिंक फॉस्फाईड नक्की कुठून मागवलं? त्याला हा साठा कोणी पुरवला? याचा तपास पोलीस सध्या करतायत. प्राथमिक तपासात या घटनेमागे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या लोन वुल्फ अटॅक म्हणजेच एकच व्यक्ती कोणाच्याही मदतीशिवाय सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करून मोठा हल्ला करते असा हा प्रकार तर नाही ना, या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणात कोणती दहशतवादी लिंक आहे का याचाही शोध घेतला जातोय. त्यामुळे या प्रकरणात आता कोणती नवीन माहिती समोर येणार, फैयाज प्रेमजीच्या चौकशीत कोणते धक्कादायक खुलासे होणार, हा दहशतवादी कटाचा भाग होता का, या सगळ्याचा उलगडा होणं आता महत्वाचं असणार आहे. भायखळ्यात मोहरम दरम्यान घडलेल्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? फैयाज प्रेमजीचा या सगळ्यामागे नक्की कोणता हेतू असावा? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.